नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एका गंभीर विषयावर व्हिडिओ बनवला आहे. तो गंभीर विषय म्हणजे आहे सध्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये चाललेले बलात्कार प्रकरण आणि आपल्या महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून बदलापूर येथून 4 वर्षाच्या मुलीवर एका शिपाई कामगारानं जो अन्याय अत्याचार केला आहे, त्याच विषयी आजचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कायदा त्यांना वाचवतोय, कोण वाचवतोय आणि त्या नराधमांना जर पोलीस 12-12 घंटे त्यांची तक्रार घ्यायला लावत असेल, तर त्यांना नेमकं वाचवतंय कोण आणि त्यांना जगवण्याचा प्रयत्न का केला जातोय? महाराष्ट्राची जनता म्हणते त्याला मारून टाका, चिरडून टाका, भर चौकात फाशी द्या. बऱ्याच जो लोकांच्या रितेश देशमुख म्हणाला चौरंगी पॅटर्न आणा. जो शिवाजी महाराजांच्या काळात त्या जो स्त्रीकडे नजर केला, वाईट नजर जरी बघितली, तर तो चौरंगी सजा त्याला व्हायची. तोच महाराजांचा पॅटर्न आता महाराष्ट्रात लागू व्हायला पाहिजे, त्याच वेळेस देशात लागू व्हायला पाहिजे. त्याच वेळेस आपला हा देश, आपला हा महाराष्ट्र सुरक्षित होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया बलात्कार प्रकरणावर येत आहेत. तरी आपण ह्याच प्रकरणावर आपण थोडासा कोण वाचवते ह्यांना हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे प्रकरण झालं ते पोलिसांनी 12 घंटे फिर्याद घ्यायला लावली. का लावली हे आपल्याला त्याचं कारण अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, नेमकं काय झालेलं होतं, त्यांच्यावर सगळे मेडिकल रिपोर्ट असताना, मेडिकल चेकिंग केलेली असताना जर पोलिसांनी असं केलेलं नसेल, तर पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली असं केलं हे बाहेर निघायलाच पाहिजे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती बलात्कार प्रकरण म्हणजे हा एक संवेदनशील गोष्ट आहे समाजाच्या एका 4 वर्षाच्या मुलीवर, जी अल्पवयीन आहे, जिला अजून काही सुद्धा कळत नाही, बाहेरचं जग म्हणजे काय कळत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये अजून तिला एक निष्पाप असा जीव आहे तो, आणि त्या जीवाला जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल, तर तो अन्याय अत्याचार का केला जातोय आणि नेमकं पुढं त्याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि तो अन्याय अत्याचार त्या वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून किंवा या कायद्यानुसार केला जातो का, हाही विषय गंभीर आहे मित्रांनो. कारण जर कायद्यामध्ये अशा गोष्टी आहेत किंवा अशा गोष्टी नाहीत की ज्या नराधमाला त्या फाशी आपण चौकात देऊ शकत नाही, ज्या नराधमाला डायरेक्ट आपण मारू शकत नाहीत, असं का होऊ शकत नाही हेही बघण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपल्याला कायद्यामध्ये असं सांगितलंय त्या माणसाला आपण वाचवण्याचा प्रयत्न केला, करतोय कायदा, तर तो कायदा आम्हाला नकोय, तो कायदा बदलायला पाहिजे. आम्ही म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे, त्या संविधानाचा आम्हाला आदर आहे, सगळ्यांना आदर आहे आणि तो आदर राहायलाच पाहिजे. पण ज्या वेळेस ह्या अशा परिस्थिती घडतात, ज्यावेळेस 4 वर्षाच्या चिमुरडीवर त्या बदलापूरची डॉक्टरची नीट परीक्षा द्यावी लागली, तिला एवढे कष्ट घ्यावे लागले जीवनामध्ये, लहानपणापासून शिकली सवरली आणि तिला अचानक जर असं होत असेल, अचानक तिचा आता लोकांची सेवा करत असताना तिला जर बलात्कार होत असेल, तिची जर हत्या होत असेल, तर ती शिकली कुणासाठी, जगली कुणासाठी? स्वतःसाठी नाही, तिने सगळ्या समाजासाठी केलं, म्हणून तिला आज ही शिक्षा भेटते का? हे चुकीचं आहे मित्रांनो. ज्या वेळेस हे प्रकरण सुधारायचे असतात, ज्यावेळेस एक तरी प्रकरण असं चौकात आणून त्याला फाशी ज्यावेळेस दिली जाईल, त्याच वेळेस हे नराधम शांत बसतील, त्याच वेळेस स्त्रीवरला अत्याचार कमी होईल. लोक म्हणतायत लाडकी बहीण योजना आणली, हे बहीण योजना आणली, लाडकी सुरक्षा बहीण योजना आणा, ही योजना महत्वाची आहे. हे सगळ्यांनी याच्यावर बोललं पाहिजे. सरकारने ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे की महिलांच्या सुरक्षेसाठी एक वेगळं कायदा तयार करा, एक वेगळं मंत्रिमंडळ आणा, एक वेगळं मंत्रिपद महिलांच्या सुरक्षेसाठी द्या, ही सरकारकडे विनंती. आणि मित्रांनो, आता हे कायदा चेंज करायची वेळ आली आहे. जो बलात्कार प्रकरणाचा कायदा आहे, जे की त्यांना 3 वर्षे सजा, 10 वर्षे सजा, जन्मठेपी सजा, ही सजा न देता डायरेक्ट लोकांच्या हातात द्या. लोकांच्या हातात दिलं तरच त्या स्त्रीला, तरच त्या परिवाराला आणि तरच सगळ्या टोटल जे भारतातील महाराष्ट्रातील महिला जे आहेत त्यांना योग्य न्याय मिळेल, हीच अपेक्षा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर हे तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या 4 वर्षाच्या आणि त्या डॉक्टरला योग्य न्याय मिळालाच पाहिजे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यापर्यंत तोपर्यंत आपला मोर्चे, आंदोलन, व्हिडिओ, वेगवेगळ्या समाज माध्यमातून आवाज उठवणं हे बंद नाही झालं पाहिजे. जोपर्यंत त्या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही. आणि व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि असे सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओ नवीन मी युट्यूब चॅनल चालू केलं आहे. तरी मित्रांनो, आपल्याला जर पुढे जायचं असेल, आपल्याला आवाज उठवायचा आहे, आवाज उठवायचा आला तरच आपण पुढे जाऊ आणि आपल्या समाजाला योग्य तो आपण घरी बसून न्याय मिळवून देऊ, हीच इच्छा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.